जय श्री कृष्ण. वेलकम टू वर्षाज किचन. आता ही जी तुम्हाला भाजी दिसत आहे ही आहे भरलेली भेंडी, मसाला भेंडी. एकदम ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल भेंडी होते. अजिबात चिकट होत नाही. फक्त थोडीशी ट्रिक फॉलो केली तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर सगळ्यात अगोदर मी ते कढईमध्ये 3 ते 4 चमचे बेसन टाकलेलं आहे. ते बेसन असं बिना तेलाचंच व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजायचं. कमी गॅसवर भाजायचं, नाही ते एकदम जळून जाईल. आता इथे बेसनाचा छान असा कलर चेंज झालेला आहे. आता ते बेसन काढून घ्यायचं. नंतर त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आणि भेंडीची आहे अशा पद्धतीनं 4 आकाराची कापून घ्यायची. अर्धाली भेंडी त्याच्यात 4 फोडी करायच्या. आता इथे थोड्याशा भेंड्या होत्या, मी त्या कापून घेतल्या आणि तेलामध्ये तेलाचं प्रमाण फक्त इथेच जास्त लागतं, नंतर नाही लागत. आता ही व्यवस्थित भाजून घ्यायची. जोपर्यंत याचा चिकटपणा कमी होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायची. आता ही छान भाजापर्यंत नंतर काय करायचे, एक थोडीशी ग्रेव्ही तयार करायची. इथे मी साधारण कमी आंबट दही आहे, मलईवालं दही आहे, 2 ते 2.5 चमचे वापरलेलं आहे. आणि जे आपण भाजून बेसन घेतलं होतं ते बेसन पण मोजून घ्यायचं. मी 3 चमचे वापरलेलं आहे त्याच्यामधलं प्रमाण. आता काही पावडर मसाले, कांदा लसूण मसाला घेतला 1 चमचा, लाल तिखट घेतला, हळद घेतली अर्धा चमचा आणि महाराजा आणि एव्हरेस्ट मसाला अर्धा चमचा घ्यायचा. आता कसुरी मेथी 1 चमचा घ्यायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याने टेस्ट खूप मस्त येते असा जर मसाले मिक्स करून टाकले तर. आता आपली भेंडी पण व्यवस्थित फ्राय झालेली आहे. भेंडी काढून घ्यायची आणि नंतर याच तेलामध्ये आपण आपली मसाला भेंडी तयार करणार आहोत. आता व्यवस्थित याचं तेल खाली करून घ्यायचं आणि नंतर भेंडी आपली काढून घ्यायची. अजिबात चिकट होत नाही, खूप टेस्टी होते. नक्की ट्राय करून बघा. आता मी त्याच तेलामध्ये काय केलेलं आहे, थोडंसं जिरं वापरलं, कढीपत्ता वापरला. कढीपत्ता आणि जिरं छान भाजलं की आपण इथे आता 1 कांदा कापून घ्यायचा, आणि 1 टोमॅटो कापून घ्यायचा. बारीक बारीक चिरा. हे माझ्या आईनं कापून दिले होते म्हणून थोडे जाडे कापले तिने. बारीक कापले की लवकर होतात, म्हणजे त्याची ग्रेव्ही करायचं काम नाही आपल्याला. अशा पद्धतीनं आता हे थोडा वेळ मोठे काप होते म्हणून थोडा वेळ शिजू द्यायची. थोडा वेळ शिजल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची आणि नंतर परत याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे मसाले तयार केले होते, दही बेसन त्याचा, ते मसाले त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. व्यवस्थित भाजून घ्यायचे. अशा पद्धतीनं खूप टेस्टी होती ही भाजी. एकदम रेस्टॉरंट ढाबा स्टाईल होती. नक्की ट्राय करून बघाल. आता ही वेळ टाकल्यानंतर थोडंसं कोमट पाणी घ्यायचं, अर्धी वाटी, आणि कोमट पाण्यामध्ये शिजू द्यायचं थोडा वेळ शिजले की काय होतं, ते मसाले पण व्यवस्थित भाजतात आणि तरी पण छान येते. याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं. बघू शकता लगेच त्याला तेल सुटायला सुरुवात होते. गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची, बिलकुल हाय ठेवायची नाही आहे. आता याला तेल सुटलेलं आहे तर आपण जी भेंडी फ्राय करून घेतली होती ती टाकून द्यायची. आता एकीकडेच पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी पण याच्यामध्ये कोमट पाणीच वापरायचं, थंड पाणी कोणत्याही भाजीला वापरू नका. आता मी इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरलं होतं त्याला. आता इतक्यामध्ये आपली 4 ते 5 जणांची भाजी सहज तयार होते. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. वरतून थोडंसं कोथिंबीर टाकायचा आणि 5 ते मिनटं होऊ द्यायचं. याची छान असे थोडंसं निंबू पिळायचं. आणि जर तुम्ही साखर खात असाल तर निंबू पिळल्यानंतर थोडीशी साखरसुद्धा ॲड करा. आता ही भाजी 5 ते 10 मिनटं उकळल्यानंतर व्यवस्थित तयार होते. बघू शकता एकदम छान मसाला भेंडी तयार झालेली आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना अशा छान रेसिपीसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका. बघू शकता किती छान ढाबा स्टाईल तयार झाली. वरतून थोडंसं कोथिंबीर टाका आणि गार्निश करा. थँक्यू. बाय.